नमस्कार, तुम्ही पाहतात मुंबई वॉच. भाजप सहकार आघाडीच्या वतीने मुंबई दादर येथील भाजप कार्यालयात मुंबई सहकार या विषयावर बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम, भाजप विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर, मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, कन्झ्युमर फेडरेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव भोसले, मुंबई सहकारी बोर्ड अध्यक्ष अनिल गजरे तसेच कार्यक्रमाचे आयोजक आणि भाजप सहकार आघाडीचे मुंबई अध्यक्ष सुनील बाबुलकर, सुभाष मराठे, जिजाबा पवार यांच्यासह मोठ्या संख्येने सहकार आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी भाजप सहकार आघाडीवर ठाम विश्वास व्यक्त करत सांगितले, महायुती भगवा जेव्हा मुंबई महानगरपालिकेवर फडकेल त्यामागे सहकार आघाडीचा सिंहाचा वाटा असेल. तर भाजप विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, मुंबई अर्थव्यवस्थेच्या व सहकाराच्या ताब्यात असावी. सहकार क्षेत्राच्या ताकदीवर मराठी माणसाला हक्काचं घर मिळालं पाहिजे. पुढच्या वेळी सभागृहही कमी पडेल एवढ्या मोठ्या सहकारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊ. त्याचबरोबर त्यांनी 15,000 कोटीच्या सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा उल्लेख करत हे सहकाराच्या ताकदीने प्रतीक आहे. मुंबईच्या सहकार चळवळीला दिशा देण्यासाठी सर्वांनी एकत्र या असा आत्मविश्वास व्यक्त केला. साहेब, सर्वप्रथम मी साटम साहेब आपल्याला धन्यवाद देतो, कारण प्रवीण भाऊ दरेकर साहेब आणि आपण मला सूचना केली की मुंबईच्या सहकाराच्या कार्यकर्त्यांना आम्हाला भेटायचं आहे आणि साहेब आपण सूचना केल्यानंतर 2च दिवसामध्ये मी या सभेचं आयोजन केलं. खास करून या संपूर्ण देशामध्ये सहकाराला नवी दिशा देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेलं आहे. आजपर्यंत देशामध्ये केंद्र सरकारमध्ये सहकारासाठी स्वतंत्र असं सरकार नव्हतं, मंत्रालय नव्हतं, परंतु भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री आदरणीय अमितजी शाह साहेब आणि देशाचे प्रधान सेवक आदरणीय मोदी साहेब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने संपूर्ण देशासाठी स्वतंत्र असं सहकाराचं मंत्रालय तयार केलं. याचा आम्हाला अभिमान वाटतो, कारण आम्ही त्या पार्टीचे सर्व कार्यकर्ते आहोत. आणि आज या ठिकाणी मुंबईचा सुद्धा मला अभिमान वाटतो, कारण साहेब आजपर्यंत अनेक पक्ष मुंबईचे अध्यक्ष होऊन गेले, अनेक पक्षाचे कार्यकर्ते मुंबईचे अध्यक्ष होऊन गेले, परंतु सहकाराला एक स्वतंत्र व्यासपीठ देण्याचं काम आपल्या नेतृत्वाखाली साहेब पार करताय. याचा खास धन्यवाद मी दरेकर साहेबांना देईन, कारण दरेकर साहेबांनी या विषयामध्ये जास्त लक्ष घातलं आणि या 2 दिवसामध्ये साहेब या ठिकाणी एक सगळे जे कार्यकर्ते आले हे विविध फेडरेशनचे संचालक आहेत. आज या सहकाराला दरेकर साहेबांसोबत आपण ताकदीने उभे राहिलात, याबद्दल मी आपले खास करून धन्यवाद देतो. साहेब या ठिकाणी सहकार हा प्रत्येक घरामध्ये मुंबईमध्ये आहे आणि या सहकाराला दिशा देण्याचं काम आपल्या माध्यमातून व्हायला पाहिजे. साहेब माझी आपणास एक विनंती राहील, आपण वार्ड आणि मंडल लेवलला जर सहकाराच्या माध्यमातून तंटामुक्त सोसायटी अभियान किंवा सहकार पट्टा जर राबवला तर येणाऱ्या काळामध्ये एक पक्षाला नवी ताकद आपल्या माध्यमातून मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि आपण आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल आपले सहकार आघाडीच्या वतीने धन्यवाद मानतो. मुंबईकरांना आणखी काय देता येईल, त्याचबरोबर मी आतापर्यंत सहकाराच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना ताकद दिली, तर तुमची ताकद येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये माझ्या पक्षाला कशी कामी येईल अशा प्रकारचा विचार करूनच आज या ठिकाणी बैठक लावली. आणि मग माझ्या मनात आलं की मुंबईतल्या सहकार चळवळीला मी ताकद देतोय. बेरोजगारांचे प्रश्न असले बाळासाहेब आपण सोडवतो, मजूर संस्थांना खऱ्या अर्थानं ताकद आपण दिली, पतसंस्थांसाठी आपण काम करतोय, आपण हाऊसिंगच्या माध्यमातून सेल्फ डेव्हलपमेंट आणलं. आणि मग अशा वेळेला आपण सगळ्या सेक्टरला, बँकिंगसाठी सुद्धा आपण 200 कोटीची तरतूद अडचणीत आलेल्या बँकांसाठी देवेंद्रजींना करायला लावलेली आपण. आणि मग जर मी मुंबईतल्या सहकाराला एवढी ताकद देत असेल, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जर आपल्या पाठीशी ठामपणे उभं राहत असतील, तर मग तुमच्याकडे पण मदतीचा हात करावा की तुमच्या सगळ्यांनी एकत्रितपणे या ठिकाणी आमच्या नवनिर्वाचित अध्यक्षांना त्यांना मुंबईचं जे स्वप्न पुरं करायचं आहे त्यासाठी हातभार लागावा या भावनेतून तुम्हाला बोलवलं.
आज आपणा बाजार सारखी कंझ्युमर स्टोअर मुंबईचं वैभव होतं पहिलं, आता कुठे आहेत कंझ्युमर स्टोअर? माझ्या डोक्यामध्ये आम्ही जी एक मोठी योजना आणि माननीय देवेंद्रजीशी चर्चा केली आहे, ज्याच्यातनं ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा माल अन्नधान्य आपण मुंबईत आणून या कंझ्युमर स्टोअर मधनं विकणार आहोत. ही एक योजना आपण येणाऱ्या काळात राबवणार आहोत आणि त्यासाठी तुमची मदत पाहिजे. त्यातला कार्यकर्ता आपला ताकदवान होतो, कंझ्युमर स्टोअर आपला बाजार सारखं राहतं उभं. इथल्या ग्राहकाला त्या ठिकाणी कमी स्वच्छ चांगला माल कमी दरात मिळतो आणि गावात खेड्यात शेतावरच्या शेतकऱ्याला आपण वेळेत त्या ठिकाणी चांगले पैसे देऊ शकतो. आणि सहकार क्षेत्रामध्ये मला तर असं खरं वाटतं की आपण सर्वजण मुंबईकरांची आपली नाळ अशी जोडलेली आहे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून, क्रेडिट सोसायटी, पतसंस्था, हाऊसिंग फेडरेशन. त्यामुळे मला असं वाटतं की आजची जी आपली बैठक आहे सहकार आघाडीची किंवा भारतीय जनता पार्टी मुंबईची सहकार आघाडी काय आहे, मुंबईकरांकरता जे बीएमसी आहे ती मुंबई भारतीय जनता पार्टी करता सहकार आघाडी असं मला वाटतं. आणि त्यामुळे तुमच्यातला प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी, त्यांचं खाली इतकं प्रचंड नेटवर्क आहे की मला असं वाटतं की नुसत्या या हॉलमध्ये बसलेलेच लोक आपल्याला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवण्याकरता सिंहाचा वाटा हे घेऊ शकतो. आणि मध्यंतरी पण आपण सेल्फ डेव्हलपमेंटच्या संदर्भातला एक खूप मोठा सेमिनार नेस्कोमध्ये घेतला होता. त्यानंतर धन्यवाद देवेंद्रजी असा कार्यक्रम घेतला होता. आणि प्रवीण भाऊंनी प्रयत्न करून देवेंद्रजींच्या मागे लागून अनेक मुंबईकरांच्या हाऊसिंगच्या संदर्भातले प्रश्न सोडवण्याचं काम केलेलं आहे. त्यासाठी त्यांचे अत्यंत मनापासून मी धन्यवाद देतो, त्यांचे अभिनंदन करतो. पण त्याच वेळेला त्यांना एवढंही सांगतो की आपलं काम अजून संपलेलं नाही, अजून आपल्याला खूप काम करायचं आहे. आणि त्यामुळे सेल्फ डेव्हलपमेंटच्या विषयामध्ये आपण, मला असं वाटतं की मुंबई शहरामध्ये एक क्रांती घडवलेली आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की एका बाजूला आदरणीय देवेंद्रजी बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला, 180 फुटाच्या घरात राहणाऱ्या मराठी माणसाला 500 फुटाचं घर देत आहेत. अभ्युदय नगरचा विकास, अभ्युदय नगरच्या त्यांना 630 फुटाचं घर देण्याचं काम देवेंद्रजी करत आहेत. आणि एका बाजूला आपण या मुंबई शहरामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला स्वयं विकासाच्या मार्फत मोठं स्वतःचं घर त्याच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम आपण आपल्या या क्षेत्रामध्ये करत आहात. आणि मला असं वाटतं की ही खरी तर मराठी माणसाची सेवा आहे. आणि त्यामुळे नुसतं मराठी माणसाकरता गप्पा करणं किंवा मराठी माणसाच्या बाता मारणं इथपर्यंत आमचं मराठी माणसाचं प्रेम सीमित नाही. पण खऱ्या अर्थानं जमिनीवरती उतरून कोविडच्या काळामध्ये पण आपण बघितलं की ज्यांनी कार्य करायला पाहिजे होतं ते घरामध्ये फेसबुक लाईव्ह करत होते. आणि या महाराष्ट्राच्या जनतेचे अश्रू पुसण्याचं काम कोणी केलं तर त्यावेळेला विरोधी पक्षनेते असलेले आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. आणि गेल्या 11 वर्षामध्ये आणि गेल्या 5 वर्षामध्ये आपण पाहिलं की खऱ्या अर्थानं मराठी माणसासाठी काम हे या मुंबई शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच झालेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या या सहकार आघाडीच्या मार्फत आणि प्रवीण भाऊ दरेकरजी यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी असं काम उभं करू सहकार क्षेत्राच्या मार्फत की मुंबई महानगरपालिकेवरती जेव्हा महायुतीचा भगवा फडकेल, तो भगवा फडकण्यामध्ये या रूम मध्ये बसलेले आत्ताचे जे पदाधिकारी आहेत त्यांचा सिंहाचा वाटा असेल, सहकार आघाडीचा सिंहाचा वाटा असेल, अशा प्रकारचा संकल्प आजच्या या बैठकीच्या निमित्तानं आपण सर्वांनी करूया.